नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IFS केमिस्ट्री यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती सांगण्याकरिता मी उपस्थित आहे। जसं की आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, MS सेट केमिस्ट्री पेपर एनालिसिस जी महाराष्ट्र सेट परीक्षा आहे त्या परीक्षेचे पेपर एनालिसिस सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। जसं की आपल्याला माहित आहे, केमिस्ट्री जो विषय आहे 4 सब टॉपिक मध्ये डिवाइडेड आहे। जसं की फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एनालिटिकल केमिस्ट्री। त्यापैकी जे टॉपिक वाइज एनालिसिस आहे ते एनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता मी या ठिकाणी आज कनेक्ट झालेलो आहे। जसं की आपल्याला दिसत असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे केमिस्ट्री या ब्रँचचा। तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिकचे 2011 ते 2020 या कालावधीमध्ये ज्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने कंडक्ट केलेल्या आहेत महाराष्ट्र सेट साठी, त्या पूर्ण परीक्षेचे डिटेल मध्ये एनालिसिस सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। जसं की आपल्याला माहित आहे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एरोमॅटिसिटी। तर 2020 साली जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एरोमॅटिसिटी या टॉपिकवर 4 प्रश्न आलेले होते। तसेच स्टिरिओ केमिस्ट्री या टॉपिक मध्ये सुद्धा 4 प्रश्न आलेले होते। रिएक्टिव्ह इंटरमीडिएट मध्ये 3 प्रश्न विचारले गेले होते, आणि सर्वात महत्त्वाचा रिएजंट आणि नेम रिएक्शन याच्यामध्ये 9 प्रश्न विचारले गेले होते। त्याचबरोबर पेरिसायकलिक 3 प्रश्न, फोटोकेमिस्ट्री 2 प्रश्न, ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी 2 प्रश्न, हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री 2 प्रश्न आणि नॅचरल प्रोडक्ट वर 2 प्रश्न विचारले गेले होते 2020 या परीक्षेमध्ये। सन 2020 मध्ये जी परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती त्या परीक्षेमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सेक्शन मध्ये जे सब टॉपिक आहेत जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एरोमॅटिसिटी, स्टिरिओ केमिस्ट्री, रिएक्टिव्ह इंटरमीडिएट, रिएजंट अँड नेम रिएक्शन, पेरिसायकलिक रिएक्शन, फोटोकेमिस्ट्री, ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी, हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री आणि नॅचरल प्रोडक्ट ह्या जे टॉपिक आहेत याचा डिटेल एनालिसिस आपण बघितलं 2020 या वर्षामध्ये घेतलेल्या परीक्षेचं। 2019 मध्ये जी परीक्षा कंडक्ट केली गेलेली होती त्याच्यामध्ये जीओसी चे 3 प्रश्न, स्टिरिओ केमिस्ट्रीचे 4 प्रश्न, रिएक्टिव्ह इंटरमीडिएटचे 5 प्रश्न, रिएजंट अँड नेम रिएक्शनचे 10 प्रश्न, पेरिसायकलिकचे 3 प्रश्न, फोटोकेमिस्ट्रीचे 3 प्रश्न, स्पेक्ट्रोस्कोपीचे 2 प्रश्न, हेटेरोसायक्लिक आणि नॅचरल प्रोडक्ट प्रत्येकी एक प्रश्न विचारला गेला होता। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, स्टिरिओ केमिस्ट्री आहे, रिएक्टिव्ह इंटरमीडिएट आहे, रिएजंट अँड नेम रिएक्शन आहे आणि पेरिसायकलिक रिएक्शन हे अतिशय महत्त्वाचे 5 टॉपिक आहेत। या 5 टॉपिक मध्ये मॅक्झिमम प्रश्न विचारले गेलेले आहेत। हे आपण 2011 ते 2020 पर्यंतचे एनालिसिस बघू शकता। जसं की इथं दिसत असेल 2011 तर 2011 मध्ये 2 वेळा परीक्षा कंडक्ट केली गेलेली होती। 2012 मध्ये कोणत्याही प्रकारची सेट परीक्षा महाराष्ट्रामध्ये झालेली नव्हती। 2013 मध्ये परत 2दा परीक्षा झालेली होती। 14 मध्ये कोणतीही परीक्षा नव्हती, परंतु 16, 17, 18, 19, 20, 15 नंतर प्रत्येक वर्षी आपली परीक्षा जी आहे ती कंडक्ट केली जाते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत। ठीक आहे, नेक्स्ट हे झालं ऑर्गॅनिक केमिस्ट्री संदर्भात। नेक्स्ट जर का फिजिकल केमिस्ट्रीचा आपण विचार केला तर फिजिकल केमिस्ट्री मध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो असेल तो क्वांटम केमिस्ट्री असेल। 2020 साली क्वांटम केमिस्ट्री मधून 2020 साली क्वांटम केमिस्ट्री मधून 4 प्रश्न विचारले गेलेले होते। थर्मोडायनेमिक्स मधून 3 प्रश्न, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनेमिक्स मधून पुन्हा 1 प्रश्न विचारला गेला होता, केमिकल कायनेटिक्स मधून 2 प्रश्न, सरफेस अँड कोलायडल केमिस्ट्री मधून 4 प्रश्न,
त्याचबरोबर पॉलिमर केमिस्ट्री 3 प्रश्न, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 2 प्रश्न, इक्विलिब्रियम मधून 5 प्रश्न विचारले गेलेले होते. म्हणजे इक्विलिब्रियम सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचबरोबर न्यूक्लिअर केमिस्ट्री मधून 4 क्वेश्चन, सॉलिड स्टेट केमिस्ट्री मधून 1 प्रश्न, ग्रुप थेअरीचे या ठिकाणी 2 प्रश्न विचारले गेलेले होते. आणि ग्रुप थेअरीचे जर का आपण प्रश्न पाहिले तर पॉइंट ग्रुप किंवा कॅरेक्टर टेबल अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले होते. त्याचबरोबर 2019 साली 4 प्रश्न क्वांटम मधून परत एकदा, थर्मोडायनेमिक्स मधून सुद्धा 4 प्रश्न, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनेमिक्सचा 1 प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जातो. केमिकल कायनेटिक्सचे 2 प्रश्न, सरफेस अँड कोलायडल केमिस्ट्रीचे पुन्हा 4 प्रश्न, पॉलिमरचे 4 प्रश्न, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा 1 प्रश्न, इक्विलिब्रियम 3 प्रश्न विचारले गेलेले होते. न्यूक्लिअर केमिस्ट्री मधून, सॉलिड स्टेट मधून 2, ग्रुप थेअरी मधून 2 अँड फिजिकल स्पेक्ट्रोस्कोपी मधून 1 प्रश्न विचारला गेलेला होता. हे 2 पाठीमागच्या 2 वर्षाचे अनालिसिस आहे, 2019 आणि 2020. 18 मध्ये सुद्धा आपण बघितलं तर क्वांटम केमिस्ट्रीतून 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत. थर्मोडायनेमिक्स 4 प्रश्न, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनेमिक्स 2 प्रश्न, त्याचबरोबर कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्स 2 प्रश्न, नंतर कोलायडल आणि सरफेस केमिस्ट्री मधून पुन्हा 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. पॉलिमर केमिस्ट्री मधून 2, इलेक्ट्रो मधून 7, इक्विलिब्रियम मधून 8. इक्विलिब्रियम अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक वेळी 4, 5 ते 8 पर्यंत प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर न्यूक्लिअर मधून, सॉलिड स्टेट मधून प्रत्येकी 1 प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ असा होतो क्वांटम केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्र सेट करता. त्याचबरोबर थर्मोडायनेमिक्स तोही अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आपण प्रिपेअर केला पाहिजे. त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल थर्मोडायनेमिक्स आपल्याला माहित आहे अतिशय सोपा पार्ट आहे. तिथे आपल्याला 1 किंवा 2 क्वेश्चन पाहायला भेटतील. पुन्हा कायनेटिक्स मधून सुद्धा 2 क्वेश्चन दरवर्षी हर एक वर्षी विचारले जातात. सरफेस मधून 4 क्वेश्चन, सरफेस अँड कोलायडल केमिस्ट्री अतिशय इझी पार्ट आहे, त्याच्यातून 4 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पॉलिमर केमिस्ट्री मधून 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री मध्ये जे मी टिक केलेले 5 ते 6 विषय आहेत किंवा टॉपिक आहेत याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जर का अभ्यास केला, एनालिसिस केलं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये 2020 मध्ये सर्वात जास्त जे प्रश्न विचारले गेले होते ते कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधून व्हीबीटी असू दे, एमओटी असू दे, याच्यावर मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी विचारले गेले होते. ते प्रश्न 8 होते. म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्र सेट एक्झाम साठी इनऑर्गॅनिक सेशन मधून. त्याचबरोबर ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री मधून 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून 3 प्रश्न आहेत. मेन ग्रुप केमिस्ट्री, मेन ग्रुप जो आहे फॅमिली नायट्रोजन असू दे किंवा कार्बन फॅमिली, बोरॉन फॅमिली, मॅक्झिमम क्वेश्चन बोरॉन फॅमिलीतून आहेत. 4 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर एफ लॉग इनर ट्रान्झिशन मधून ही 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यातही लॅन्थनाइट मधून जे लॅन्थनाइट सिरीज आहे त्याच्या बेसिसवरच आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. मॅग्नेटिक मोमेंटम, ग्राउंड स्टेट टर्म सिम्बॉल कसे कॅल्क्युलेट करायचे ते या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. केमिकल बॉन्डिंग मधून सुद्धा या ठिकाणी 2 क्वेश्चन आहेत. अँड इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रा जो की अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामधून या ठिकाणी 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. ऍसिड बेस केमिस्ट्री त्यातूनही 3 क्वेश्चन आहेत. अँड सिमेट्री म्हणजे पॉइंट ग्रुप इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा पॉइंट ग्रुप विचारला गेला होता पाठीमागच्या वर्षी 2020 मध्ये. तो 1 क्वेश्चन त्या ठिकाणी उपस्थित होता. 2019चा एनालिसिस आपण जर का बघितलं तर 10 क्वेश्चन या ठिकाणी कोऑर्डिनेशन केमिस्ट्री तर आहेत. 7 क्वेश्चन या ठिकाणी ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री मधून आहेत. 10 क्वेश्चन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, 7 प्रश्न
ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री, बायो इनऑर्गॅनिकतून पुन्हा 3 प्रश्न आहेत, मेन ग्रुपचे पुन्हा 4 प्रश्न, एफ ब्लॉकचे 2 प्रश्न, केमिकल बॉन्डिंग 3 क्वेश्चन आणि इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी या ठिकाणी दरवर्षी आपण पाहत असाल तर 5 क्वेश्चन विचारले जातात इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रामधून. ऍसिड बेस मधून या ठिकाणी कोणताही क्वेश्चन नव्हता. एन सिमेट्री मधून 2019 मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला नव्हता. पण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, ऑर्गॅनोमेटॅलिक, बायो इनऑर्गॅनिक, मेन ग्रुप हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. त्याचबरोबर आपण जर का बघितलं इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रा हा देखील अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, कारण 5 क्वेश्चन दरवर्षी या ठिकाणी विचारले जातात. हे झाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एनालिसिस. आपण ऑर्गॅनिक बघितलं, फिजिकल बघितलं, इनऑर्गॅनिकचा एनालिसिस बघितलं. इनऑर्गॅनिकचा 2018 सालचं जर का एनालिसिस आपण पाहिलं तर 18 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. 18 क्वेश्चन कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीतून, फक्त कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कंपाऊंड, कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर 18 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. 4 प्रश्न या ठिकाणी ऑर्गॅनोमेटॅलिक, 2 प्रश्न बायो इनऑर्गॅनिक, 4 प्रश्न मेन ग्रुप केमिस्ट्री. पुन्हा एकदा 4 प्रश्न या ठिकाणी मेन ग्रुप केमिस्ट्रीचे विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकी एक प्रश्न ए ब्लॉक आणि केमिकल बॉन्डिंगचा या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सिमेट्रीचा 1 प्रश्न आणि ऍसिड बेसचा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. म्हणजे 2018 साली देखील आपण बघितलं 17, 16 तर केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक ही महत्वाचा आहे, कारण 4 आणि 6 आणि 2 म्हणजे या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग मध्ये ही जास्त क्वेश्चन आहेत. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आपण बघितलं 7, 8 असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री मधून. कुठून? ऑर्गॅनोमेटॅलिक. म्हणजे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री बरोबर तेवढ्याच ताकदीनं आपल्याला ऑर्गॅनोमेटॅलिकचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितला एनालिटिकल केमिस्ट्री. लास्ट जे एनालिसिस असेल ते एनालिटिकल केमिस्ट्री संदर्भात असेल. जसं की आपल्याला माहित आहे एनालिटिकल केमिस्ट्री मधून जास्त क्वेश्चन विचारले गेलेले नसणार आहेत, ती कोणतीही एक्झाम असो. तो एनालिटिकल केमिस्ट्री मधून 2020 सालचं जर का आपण एनालिसिस पाहिलं तर 3 क्वेश्चन विचारले गेलेले असेल एनालिटिकल टेक्निक्सवर. एनालिटिकल टेक्निक्सचे या ठिकाणी 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि डाटा एनालिसिसचे या ठिकाणी 1 प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे डाटा एनालिसिस अँड एनालिटिकल टेक्निक हे 2 टॉपिक आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला एनालिटिकल केमिस्ट्री मधून प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2019 साली 1 प्रश्न होता डाटा एनालिसिसचा. 2018 साली थोडेसे जास्त प्रश्न होते एनालिटिकल टेक्निकचे 5 आणि डाटा एनालिसिसचा 1. म्हणजे डाटा एनालिसिस वर प्रत्येक वर्षी 1 प्रश्न विचारला जातो. एनालिटिकल टेक्निक वर 3 पासून 5 पर्यंत या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण एनालिटिकल केमिस्ट्रीवर जास्त भर या ठिकाणी दिला गेलेला नाही. याचा अर्थ काय आहे? आपल्याला जे टॉपिक किंवा जे सब्जेक्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचे आहेत ते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल असे आहेत. आणि त्याच्यामध्येही जे टॉपिक हायर वेटेज आहेत ज्याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपल्याला किंवा ते टॉपिक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे. तर हे होतं आपल्याला संपूर्ण केमिस्ट्री विषयाचे टॉपिक वाइज एनालिसिस 2011 ते 2020 या शैक्षणिक वर्षाचं. तर या ठिकाणी मी एक अनाउन्समेंट देखील करणार आहे. ती अनाउन्समेंट काय आहे? या ठिकाणी IFS केमिस्ट्री आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एक क्रॅश कोर्स जो की पर्टिक्युलर MS सेट महाराष्ट्र सेट साठी डिझाइन केलेला आहे. आता या कोर्स बद्दल मला माहिती सांगायची असेल तर सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो हा जो कोर्स आहे हा कोर्स फ्रीली अवेलेबल आहे. आता मी फ्रीली का म्हणलं? कारण
आपल्याला या ठिकाणी फीज दिसत असेल 5999 5999 इतकी फीज दिसत असेल, तर हा जो कोर्स आहे 5999 मध्ये अवेलेबल आहे, 5999 मध्ये अवेलेबल आहे. पण या ठिकाणी 100% फी बॅकची देखील गॅरंटी आहे. याचा अर्थ काय, 5999 मध्ये आपण हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस केल्यानंतर सेट एक्झाम आहे, सेट एक्झामची डेट देखील आपल्याला माहित आहे. सेट एक्झामची डेट मी अनाउन्स सुद्धा केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार देखील आहे. तर आपण जी सेट एक्झाम आहे, महाराष्ट्र सेट एक्झाम, ती परीक्षा द्यायची, ती परीक्षा उत्तीर्ण व्हायचे. ज्यावेळी आपण हा कोर्स परचेस कराल 5999 मध्ये, त्यानंतर एक्झाम येईल त्यावेळी आपल्याला एक्झाम द्यायचे, एक्झाम मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. ते उत्तीर्ण झाल्यानंतर 5999 जी फी या ठिकाणी आकारली गेली होती ती 100% फी आपल्याला रिटर्न मिळेल. 100% फी जी आहे ते आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी रिटर्न मिळणार आहे. 100% आपल्याला फी जी आहे ती बॅक भेटणार आहे. या ठिकाणी 100% फीज रिटर्न होणार आहे किंवा फीज बॅक मिळणार आहे. ठीक आहे, 100% कॅशबॅक या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. आता या कोर्सची वैशिष्ट्य काय आहेत, हा जो क्रॅश कोर्स आहे 5999 याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, तर 5999 या कोर्स मध्ये आपल्याला टोटल ऑल सिलेबस या ठिकाणी भेटणार आहे. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल, हे सर्वच्या सर्व 5999 मध्ये भेटणार आहे. ऑल सिलेबस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे डिझाईन केलेले क्रॅश कोर्स आहे, ह्या क्रॅश कोर्सचे आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर फर्स्ट डे ऑफ सबस्क्रिप्शन, ज्या दिवशी आपण हा कोर्स परचेस करणार आहे त्याच दिवशी फुल आपल्याला सिलेबस आपल्या ऍप मध्ये प्रोव्हाइड केला जाईल. त्या सिलेबस मध्ये ऑल रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत. पूर्ण लेक्चर ऑर्गॅनिकचे, इनऑर्गॅनिकचे आणि फिजिकलचे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी शिकवलेले नोट्स, हँड रिटन नोट्स आपल्याला याच कोर्स मध्ये भेटणार आहेत. म्हणजे इथे हँड आउट सुद्धा भेटणार आहेत, हँड आउट्स, हँड रिटन नोट्स. त्याचबरोबर टेस्ट सिरीज देखील भेटणार आहे. टेस्ट सिरीज, आणि जी टेस्ट सिरीज आहे ती टॉपिक वाईज सॉर्टेड टेस्ट सिरीज आहे. म्हणजे आपण जीओसी हा टॉपिक कंप्लीट केल्यानंतर जीओसी अँड एरोमॅटिसिटी या विषयाची आपल्याला टेस्ट सिरीज भेटणार आहे. म्हणजे टोटल जेवढे टॉपिक या ठिकाणी कव्हर केले जातील त्या संपूर्ण टॉपिकची टेस्ट सिरीज आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर त्या टेस्ट सिरीजचे व्हिडिओ रेकॉर्डेड आपल्याला सोल्युशन देखील भेटणार आहे. म्हणजे आपण जर का क्वेश्चन सॉल्व करत असेल आणि आपल्याकडून क्वेश्चन सॉल्व झाला नाही, त्याची कॉन्सेप्ट समजली नाही, तरी देखील घाबरायची काही गरज नाही. कारण आपल्याला 100% जे टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजचे जेवढे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्या पूर्ण क्वेश्चनचं डिस्कशन भेटणार आहे. ठीक आहे, हे झालं आपल्या केमिस्ट्री विषयासाठी. हे कशासाठी झालं, केमिस्ट्री विषयासाठी. याच बरोबर पेपर फर्स्ट जो सेट मध्ये प्रेझेंट आहे जनरल रिसर्च ऍप्टिट्यूडचा, त्याच्यासाठी आम्ही एक बुक प्रोव्हाइड करतोय. जे बुक इंडियामध्ये 1 नंबरचं बुक आहे. इंडियाज बेस्ट बुक फॉर पेपर 1. पेपर 1 साठी आपल्याला एक बुक प्रोव्हाइड केलं जाईल. त्या बुकचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्या पेपर 1 ची तयारी चांगली होईल. पेपर सेकंड साठी ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पेपर 1 साठी बुक्स देखील भेटणार आहे आणि हे सगळं आपल्याला किती मध्ये भेटणार आहे, हे संपूर्ण आपल्याला भेटणार आहे 5999 मध्ये.
5999 मध्ये, 5999 मध्ये. पण मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलेलं आहे हा कोर्स फ्री आहे, कारण आपण हे एवढे सगळं जे आपल्याला मटेरियल भेटणार आहे ते मटेरियल अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% आपण गॅरंटेड सेट एक्झाम क्वालिफाय होणार आहे. आणि सेट एक्झाम 100% क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला 100% फीडबॅक देखील मिळणार आहे. म्हणजे काय, आपल्याला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. 100% आपण पास होणारच आहात. मी तर म्हणतो यातील 70% सिलेबस आपण कव्हर केला, 70%, तरी देखील आपला रिझल्ट कन्फर्म आहे. तरी देखील आपला रिझल्ट काय आहे, कन्फर्म आहे. 70% जो सिलेबस आहे, जो प्रोव्हाइड केलेले लेक्चर आहे, ते लेक्चर, हँड आउट आणि टेस्ट सिरीज आपण जेन्युइनली सॉल्व केले तर आपल्याला रिझल्ट भेटणारच आहे. ज्यावेळी रिझल्ट भेटेल, ज्यावेळी आपला रिझल्ट आपल्या हातात येईल, त्यावेळी रिझल्टची कॉपी आम्हाला सेंड करायची आहे, मेल करायची आहे. कॉपी, फोटो कॉपी बोलतोय मी. आणि त्यावेळी आपल्याला 5999 जी फी आकारली गेलेली आहे ॲज इट इज आपल्याला 100% रिटर्न भेटणार आहे. 100% रिटर्न, 100% कॅशबॅक, 100% आपल्याला फीज काय मिळणार आहे, बॅक मिळणार आहे. ठीक आहे. तर हे आजची अनाउन्समेंट होती. त्याचबरोबर जसं मी आपल्याला सांगितलं, मी लास्टला आपल्याला डेट देखील सांगणार आहे. जी महाराष्ट्र सेट एक्झाम आहे ते एक्झामची डेट जी आहे, एक्झाम विल बी हेल्ड ऑन 26 सप्टेंबर. 26 सप्टेंबर रोजी एक्झाम होणार आहे 2021 साली. म्हणजे सप्टेंबर महिन्यातील 3ऱ्या रविवारी ही परीक्षा जी आहे ती या ठिकाणी संपन्न होणार आहे. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवणे हे आपलं काम आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे. कोर्स बद्दल किंवा अजून काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल IFS संदर्भात तर आपल्याला या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. फर्स्ट नंबर आहे 9172268888 आणि दुसरा नंबर आहे 8956732079. ह्या 2 नंबरवर आपण कॉन्टॅक्ट केला असता डिटेलमध्ये आपल्याला IFS बद्दल माहिती मिळेल. IFS मध्ये जे कोर्स अवेलेबल आहेत त्याबद्दल माहिती मिळेल, फी स्ट्रक्चर बद्दल माहिती मिळेल, कोणते शिक्षक शिकवणार आहेत त्याबद्दल माहिती मिळेल. ठीक आहे. तर ही आजची इन्फॉर्मेशन होती. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर काहीतरी दिसत असेल, सक्सेस डझंट कम टू यू, यू गो टू इट. म्हणजे सक्सेस कधी आपल्या जवळ येणार नाही, आपल्याला त्याच्याजवळ पोहोचलं पाहिजे. वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट युअर सक्सेस बी नॉईस. म्हणजे आपण शांततेत काम करायचं आहे. आपल्याला 100% जे वर्क आहे, जे सक्सेस आहे त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. ते आजची माहिती होती. थँक्यू सो मच. मला तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड थँक्स अ लॉट. लास्टली हॅपी लर्निंग. ठीक आहे. या ठिकाणी आपण स्टॉप करत आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.